बनलेला आहे. ट्रेंडला बघण्यापेक्षा आपण ज्यावेळेस मतदानाला जाऊ तेव्हा मनामध्ये हे ठेवायचं की मी प्रकाश आंबेडकरला मतदान करत आहे. आपल्याला प्रकाश आंबेडकर साहेबाला मतदान करायचंय, कारण आपल्याला मतदानाचा अधिकार हे बाबासाहेबांनी दिलेला आहे. अजून एक विशेष सांगायचं आहे, उद्यापासून दिवाळी सुरू होती है की नाही. आपण साजरी करायची दिवाळी, 4,000 येऊ, 5,000 येऊ, 10,000 येऊ, घ्यायची दिवाळी. का साजरी करू नये? त्यांच्या काय बापाचा पैसा आहे का? नाही. पैसे घ्यायचे, पण मतदान करताना एकच लक्षात ठेवायचं, मतदान करताना अधिकार कोण दिला आपल्याला, आपल्या न्याय हक्कासाठी कोण लढत आहे. तुम्हाला एक सांगतो, हुकुमशाही चालू आहे, हुकुमशाही, गुंडाशाही चालू आहे. आम्हाला हुकुमशाही करता येते, आम्हाला गुंडाशाही करता येते, पण आम्हाला बाबासाहेबांनी बाळासाहेबांनी हे शिकवले की बाबा आपल्याला कायद्याची लढाई लढायची आहे. मतदान कोणाला करायचा हा त्या मतदाराचा अधिकार आहे. आपण जबरदस्ती मतदाराला करू शकत नाही. लोकशाही, लोकशाही. आता विचार करा, 50 वर्षाचा इतिहास बघा तुम्ही. सुरक्षा पाहिजे असेल तर आपल्याला सुरक्षा वंचित आणि काँग्रेसने दिलेली आहे. 50 वर्षाचा इतिहास आहे. संघर्ष करायचा असेल तर कधी बघा, कुठलाही प्रकार, आता मुस्लिम समाजावर अन्याय झाला असेल, बौद्ध समाजावर अन्याय झाला असेल, माळी समाजावर अन्याय झाला असेल, कुठे समाजावर, छोट्या छोट्या जाती, हे ताई माळी समाजाचे आहेत. माळी समाजाचा व्यक्ती नगरसेवक झाला पाहिजे ही आमची विचारधारणा आहे. धनगर समाजाचा व्यक्ती नगरसेवक झाला पाहिजे, तुमच्या आमच्यातून नगरसेवक झाला पाहिजे ही विचारधारणा आहे. आपण कधी जाणार? 70 वर्षापासून एकच घराणं का? मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मला काही भीती नाही. बाळासाहेबांचा हात आहे. सध्या मी नांदेड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडीचा. मला एक प्रश्न म्हणायचा की 70 वर्षापासून आपण बरेच जणांना चान्स दिलेला आहे. भाकरी पलटली पाहिजे, नवीन माणसाला चान्स मिळाला